नमस्कार, सैराट गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सैराट या सिनेमाचे गीतकार आणि संगीतकार अजय अतुल, आणि आपल्या सोबत आहेत या सिनेमाचे काय म्हणू त्याला करता धरता म्हणूया, ज्यांच्या डोक्यातून हा सिनेमा आलाय, जो आता मोठ्या पडद्यावर आलेला आहे, ते नागराज मंजुळे। तिघांचंही स्वागत करतो। या तिघांशी तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत, कारण तुम्ही यांना थेट प्रश्न विचारणार आहात। नंबर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, 0226686899263 या क्रमांकावर तुम्ही फोन करा आणि प्रश्न विचारा, गप्पा मारा। तुमच्या मनात जे काही आहे, सैराट बद्दल असेल किंवा त्यांच्या इतर संगीताबद्दल असेल, फॅन्ड्री बद्दल असेल, तुम्ही तो प्रश्न विचारू शकता। थोड्याच वेळात आपण या सगळ्या गप्पांना सुरुवात करूयात, पण त्याआधी सैराट या सिनेमाचं जे ट्रेलर आहे, अगदी काही वेळापूर्वीच जे लॉन्च झालं YouTube वरती, सर्वप्रथम तुम्ही पाहणार आहात IBN लोकमतवर। आधी आपण त्याची झलक बघूयात। मला खरंच वाटत नाही मी तर आलो तुम्हाला सांग बोलते ती तर खरं नाही वाटत काय झालं, मी खरंच आली। मला तुला आवडते। मला पण तो आवडतो। मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू, आय लव्ह यू। पागल जायला घरची कशा आहे आता, बरं आहे का? तुझ्यावर मी नाही जाऊ। आधी तू नाही तुझ्या मला तर 1 मिनिट पण एक वर्षासारखं वाटायला लागलं। तुझी शपथ मला नाही कर मग तुझ्याशिवाय। कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे समजा तालुक्याला माहिती। अहो तालुका सांभाळायचा राहू द्या, आधी आपल्या बायका सांभाळा म्हणावं यांना। पोर गोडा लागला आमच्यावर, मग घ्या तुला उद्याच्या उद्या गाव सोडायचं नाही तर कापून पिकीन उसा त्याला। तू परशाला हात तर लावून बघ, नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आरची नाही। करू का उपट्या आधी सांग तुझा आळप नुकटे। मी नाही लाख राहू शकत तुझ्याशिवाय। अर्चे झक मारायला आली मी तुझ्या बरी इथं। झुझू वाहणार पाणी, पुढं अंगणात मोठी बाग, मी कामाला जाते, मी स्वयंपाक करीन, मी राखण करून आणेन, मी दारात उभा राहून तुझी वाट। सर्वप्रथम तुम्ही हे ट्रेलर पाहिलं IBN लोकमतवर, आणि हे ट्रेलर सर्वप्रथम पाहणारे अजून दोघे जण आपल्या सोबत आहेत। तर मी अजय अतुल तुम्हाला आधी विचारतो की हे ट्रेलर कसं वाटलं तुम्हाला? नाही काल पाहिलं होतं, काल रात्री पाहिलं होतं? पाहिलं होतं कारण त्याचं काल रात्री ऍक्च्युली खोटं सांगत नाही 3:30 वाजता याचं सगळ्या या ट्रेलरचं मिक्सिंग संपवलं, 2:30 वाजता आम्ही फिल्मचं मिक्स संपवलं आणि मग ट्रेलरचं मिक्स संपवलं आणि मग आम्ही झोपलो। सो यू कॅन इमॅजिन हाऊ स्ट्रेसफुल। पण हे काम तुमचं गेली वर्षभर अशाच पद्धतीने म्युझिक हॉलिवूड पासून ते इथपर्यंत ज्या पद्धतीने केलं। नागराज, आता पहिल्यांदा आम्ही हिरो आणि हिरोईन जे आहेत या सिनेमातले त्यांचा आवाज ऐकला, त्यांचे डायलॉग ऐकले, आणि आता थोडा कथेचा अंदाज यायला लागलेला आहे। हे ट्रेलर बनवताना काय नेमका विचार केला होता की इतके दिवस सगळं असं जपून सगळं देत होतास प्रेक्षकांना, टीझर, एक गाणं, दुसरं गाणं, आता 2.5 मिनिटाचं एक ट्रेलरच दिलंय प्रेक्षकांना, 1 आठवडा राहिलेला असताना? म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा फिल्म ज्या पद्धतीने आम्ही त्याचा विचार करत होतो किंवा ज्या पद्धतीची ती फिल्म बनली आहे, आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की ट्रेलर किंवा त्याच्या गोष्टी, खरं तर मला गोष्टीविषयी पहिल्यांदा बोलायलाच आवडत नाही, कारण की फिल्म ही दाखवण्याची गोष्ट आहे, तुम्ही बोलणार काय त्याच्या बाबतीत, ही गोष्ट अशी तशी। तर आम्ही तो पार्ट फॅन्ड्रीच्या वेळेस पण आम्ही खूप सांगितलंच नव्हतं की गोष्ट काय, आणि आत्ताही मला वाटत होतं की ट्रेलर जे आहे ते उशिरा यावं। परत इतकी आमच्याकडे सुंदर गाणी असताना आणि त्याचं म्युझिक इतकं भारी झालेलं असताना आपण तीच महत्वाचं आहे, आणि त्याच्यावरती जे व्हिज्युअल दिसतील। तर पहिला जो टीजर आला होता
आगीचा तिथपासून इथपर्यंत एक काही गोष्ट तयार होतीच त्या गाण्यातून ह्याच्यातून. मात्र आता डायलॉग जसं तू आता म्हणालास की त्यांचे आवाज, तर याच्यातून एक काही गोष्ट तयार होईल. पण मला सांगायला आम्हाला म्हणजे खूप मजा येते की ट्रेलर बघून सगळं बघूनही तुम्ही खूप काही म्हणजे तुम्ही बघत नाही, अजून उत्सुकता वाढणार आहे आणि उत्सुकता वाढेल आणि तुम्हाला गोष्ट जरी याच्यातून अंदाज मानले तरी तुम्ही अजून खूप काही बघाल, तुम्हाला ते चकवा देणार आहे परत सुद्धा. ही पण एक गंमत आहे. अतुल, पहिल्या सिनेमात म्हणजे फॅन्ड्रीमध्ये तुम्ही एक गाणं केलं होतं जे सिनेमात नव्हतं, पण सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्याचा खूप फायदा झाला आणि तुम्ही ते गाणं प्रमोशनसाठी नव्हतं केलं. तुम्ही जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा तुम्हाला असं वाटलं की अरे आपण हे गाणं करायला पाहिजे. त्यानंतर अख्खा सिनेमा ज्याचं तुम्ही संगीत केलं, ज्याला तर म्युझिकल असं म्हटलं जातं. मी लव्ह स्टोरी आहे, नागराज मंजुळेचा सिनेमा आहे, पण त्यापेक्षाही पुढे म्युझिकल बाय अजय अतुल असं जे नाव आहे, हे असोसिएशन तुमचं जे आहे ते आता कसं तुम्ही घट्ट केलेलं आहे, जे आता प्रमोशन मध्ये सुद्धा एकत्र येत आहे, तुम्ही एकत्र गप्पा, इंटरव्ह्यूज, बाहेर जाऊन प्रमोशन करणं, याच्यामध्ये आणखीन कसं घट्ट झालंय? जेव्हा आम्ही फॅन्ड्रीवर काम करत होतो, इनफॅक्ट फॅन्ड्री रिलीज पण व्हायचं होतं, त्याच्या आधी जस्ट थोडे दिवस आधी नागराजने आम्हाला एक 10 मिनिटाचं ब्रीफ दिलं होतं की असा डोक्यात विचार आहे. आणि तेव्हाच आम्हाला ही आवडली होती कन्सेप्ट. आणि असं म्हणता येईल की अगदी झिरो पासून आम्ही या सिनेमाच्या स्टोरीवर आणि त्याच्या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सामील आहोत. त्यामुळे त्याची गाणी कुठली असावी, कुठे असावीत, किती असावीत आणि ती कशा पद्धतीने शूट हा करेल, कारण यांनी पहिल्यांदाच गाणी शूट केली आहेत. फॅन्ड्रीमध्ये आम्ही गाणं केलं पण त्याला ते शूट करायला वेळ मिळाला नाही. आणि त्यामुळे आता याच्याकडे वेळ होता भरपूर. आणि मला एका गोष्टीचा आनंद काय वाटतो की ती जी गाणी आतापर्यंत तुम्ही बघताय, आम्ही घेतलीत, ती सगळी अतिशय सुंदर दिसतात. खूप सुंदर व्हिज्युअल्स आहेत. असे काही काही व्हिज्युअल्स आहेत की जे तिथे असलेले लोकांनी, म्हणजे हे जर करमाळ्याला शूट झालंय तर तिथल्या लोकांना सुद्धा असं वाटेल का अरे हे इतकं सुंदर गाव नव्हतं. कारण ते गाव आहे, मला वाटतं एक देऊळ आहे, त्या देवळावरचं ते 2 जण बसलेत, तो एक शॉट आहे, किंवा नदीवरचा किंवा बॅकवॉटर्स आहेत त्याच्यातले काही शॉट्स आहेत. हे इतकं सुंदर कधी दिसलंच नव्हतं असं वाटेल मला तरी. आमच्या गाण्यांचं फार कुतूहल असतं की आमची गाणी कशी शूट होतात आणि ते यांनी अतिशय बेमालून पद्धतीने केलंय. आणि हा आमचं झालंय ट्युनिंग. आता काय म्हणतात, आपलं घरचं कार्य असल्यासारखं आम्ही चाललोय सगळीकडे. प्रॉबब्ली हे पहिलं पिक्चर असेल माझ्या मते ज्याला एक संगीतकार इतकं प्रमोशनसाठी फिरतात. प्रमोशन तर आहेच, पण तुम्ही पहिल्या दिवसापासून एकत्र आहात, स्क्रिप्ट लेवल पासून तुम्ही त्याच्यामध्ये आता. मी आता जास्त बोलत नाही कारण खूप फोन येत आहेत आणि त्यांना असं वाटेल की काय तुमची चर्चा चालली इकडे. वाशिम वरून पहिला फोन आलेला आहे. योगेश गारडे आपल्याला प्रश्न विचारतात. योगेशजी नमस्कार. योगेश तुमचा आवाज येत नाही नीट, जरा अजून मोठ्याने बोला. हॅलो, अजय सर, अतुल सर आणि नागराज सर तिघांनाही माझा नमस्कार. नमस्कार सर, माझा प्रश्न असा होता की तुम्ही जो आता आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये समजा सर्वात परदेशात जी फिल्म संगीत लॉन्च केलं त्याबद्दल तुमच्या तिघांचे कॉंग्रॅच्युलेशन. आणि अजय सरांना माझी एक विनंती आहे की तुम्ही एक सैराट पिक्चर मधलं एक गाणं प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवावं. म्हणून मी सुरुवातीला विनंती केली नाही, कारण मला माहिती होतं की प्रेक्षकांमधूनच ही विनंती येणार म्हणून. तर मग तर ठीक आहे, तुम्ही आता विनंती पूर्ण करावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगल तुझ्यात याड लागलं ग, वासी हो साथी येई कस्तुरीचा, चाखलं या वार ग्वाड लागलं ग. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. गप्पांची ही म्युझिकल सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे. लगेच आपण पुढचा फोन घेऊयात. चेतन झडपे पुण्याहून आपल्याला प्रश्न विचारतात. चेतनजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंजुळे सर. नमस्कार. नमस्कार अजय अतुल, आपणासे नमस्कार. नमस्कार. नमस्कार चेतन. आम्हाला उत्सुकता लागून राहिली होती की हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, पण तो आता एकदाचा होतोय तर आनंद आहे मला. नागराज सरांना काही 2 प्रश्न आहेत, विचारू का? विचारा. फॅन्ड्री हा कोणत्या बोलीभाषेतला शब्द होता? तर आणि दुसरा प्रश्न असा की फॅन्ड्रीमध्ये समाजाचं भीषण वास्तव पडद्यावर जिवंत केलं होतं. सैराट हा चित्रपटही आपलं सामाजिक बांधिलकी दाखवेल किंवा आम्हाला पाहायला मिळेल असं काही सामाजिक सोशल मेसेज आहे? पहिला पहा, म्हणजे तुम्ही फॅन्ड्री बद्दल विचारत की सैराट बद्दल? पहिला प्रश्न जो होता कुठल्या बोली भाषेतला आहे?
सैराट 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 हा मराठीतला शब्द आहे. मराठीतला म्हणजे आता खूप छान शब्द आहे की जो अनेक कवितातून वापरला गेलेला आहे. मला वाटतं तुकारामांनी वापरलाय, बऱ्याच कवींनी तो शब्द वापरलाय. जुन्या बोलीभाषेत होता. आतापर्यंत आम्ही जरा म्हणजे अगदी वयात येताना आम्हाला सैराट म्हणायची लोक, तर त्यावेळेस तो खूपच असा परवलीचा किंवा परिचित असा शब्द होता. आता तो जरा धुसर झाला आणि गैराट शब्द त्याचा जवळचा आताही वापरला जातो. तर तो एकदम छान मराठी शब्द आहे, एकदम अस्सल मराठी शब्द आहे सैराट. आणि त्याचा मुक्त, स्वच्छंद, बेबाक ज्याला हिंदीत म्हणू, तसे बरेच त्याचे छट आहेत, अर्थछट आहेत. आणि फॅन्ड्री आणि सैराट, किंवा माझं मत आहे की सैराटमधून काही सोशल मिशन देण्यापेक्षा मला वाटतं की सगळं काही सोशल असतं. आणि तुम्ही जे काही काम करता तर ते सोशली कनेक्टेड असतं. तुम्ही काही निर्वातच राहत नाही. कुठलाही कवी, कुठलाही दिग्दर्शक, कुठलाही म्युझिशियन निसर्गाचाच भाग असतो, त्याचाच भाग असतो. तो त्याचंच काहीतरी म्हणजे एक आपत्ती असल्यासारखा असतो. तुम्ही बोलता म्हणजे सामाजिक होतं, दुसरं कोणीतरी बोलतं म्हणजे ते खूप व्यक्तिगत होतं, असं होत नाही. व्यक्तिगत जरी एखाद्याने आत्महत्या केली म्हणजे ती व्यक्तिगत जरी केली आत्महत्या तरी ते सामाजिक एक घटित आहे. ते चांगलं वाईट आहे, त्याला वेगळ्या बाजू आहेत. पण सैराट सुद्धा अर्थात तसा असणार. शेवटी आता आम्ही आमच्या ज्या पद्धतीची प्रवृत्ती आहे सगळ्या माणसांची, आमचं एक काहीतरी सेन्स आहे, त्या पद्धतीची ती फिल्म असणार. पण फॅन्ड्रीपेक्षा वेगळी आहे. तरीही तुम्हाला जाणवेल की अरे हा ठीक आहे की हे नागराजनं केली ते तशीच फिल्म आहे. अतुल, मी नागराज बद्दलचा एक प्रश्न तुला विचारतो, कारण त्याला विचारलं तर कदाचित तू उत्तर देणार नाही. ह्यातला जो परशा आहे तो नागराज आहे का? म्हणजे तुमच्या गप्पा झाल्या असतील, तुम्ही विषयावर किंवा स्टोरीवर बरेच, तेव्हा त्याने काही शेअर केलं असेल तुमच्याशी कदाचित, का आपण सगळेच आहोत? एका सीन पुरतं मी सांगतो, बाकीचं मी सांगणार नाही, कारण तो परशा स्टोरी पण आता मी जास्त नाही करू शकत. ते एका सीन पुरता नक्की आहे, कारण त्या पद्धतीचं जे तो तिच्या आर्चीच्या चपलेवर जी फुलं ठेवतो तसं नागराज करायचा हे त्यांनी सांगितलं होतं. आणि मी तुला विचारलं, तू सांगितलं नसतं. आणि दुर्दैव असं याच्यामध्ये ती मुलगी ती फुलं तिला माहिती की कोणी ठेवली आणि ती उचलून जवळ घेते. नागराजच्या बाबतीत ती फुलं ती लाथडून बघून गेली, तिला कळलं. ठीक आहे, तू सिनेमामध्ये पूर्ण केलेस. आपण पुढचा फोन घेऊया. अहमदनगरहून फोन आहे. भाऊसाहेब चंदने प्रश्न विचारतायत. भाऊसाहेब नमस्कार. भाऊसाहेब, हा बोला सर. हा नमस्कार. नमस्ते. नागराज आहे, अजय अतुल आपल्या सोबत आहेत. हो, मला नागराज सरांना प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. सर्वप्रथम मी त्यांचं फॅन्ड्री आणि सैराट बद्दल अभिनंदन करतो. आणि नागराज सरांना असा प्रश्न विचारायचे की फॅन्ड्री आणि सैराटची कल्पना कशी सुचली भाऊ, किंवा कॉलेज मधूनच तुम्हाला काही असं काही वारसा होता का, काय मिळालं, हा प्रश्न विचारायचा. गोष्टी सुचायला तुमचं अनुभव विश्व जे असतं, तुम्ही ज्या पद्धतीने जगता, वाढता, तुम्ही जे विचार करता, वाचता, तर ते कारणीभूत असतं. आता कधी कधी तात्कालिक निमित्त असतात की एखादी गोष्ट सुचते, कधी कधी खूप मोठा तुमचा अनुभव असतो, आधीपासूनचा एक काहीतरी म्हणणं असतं, ते मांडायचं असतं. तर त्याला वेगवेगळ्या घटना आहेत. फॅन्ड्री एका वेगळ्या घटनेनं मला ते सुचली होती. माझ्या आयुष्यात एक छोटी घटना घडली होती. मी जो होतो किंवा मी आजूबाजूला जे बघत होतो ते सगळं मिळून आपण वास्तव आणि थोडंसं काय म्हणू कल्पना याचं काहीतरी अरेंजमेंट, रिअरेंजमेंट करून ते मांडतो. सैराट ही तशीच गोष्ट आहे. आणि सैराट ही मला सुचलेली माझ्या आजूबाजूची आणि सभोवतालची जरी गोष्ट असली तरी मला वाटतं ती प्रत्येकाला कनेक्ट होईल. त्यामुळे गोष्टी सुचणं हा खूप मजेशीर भाग असतो आणि त्याला वेगवेगळी कारणं असतात आणि ती सविस्तर बोलता येतात. बरोबर. आपण सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करूया, पण आपण तेवढे फोन कदाचित घेऊ शकणार नाही मग. पण एक ब्रेक घेऊया आपण, आणि लोकांच्या मनातली उत्सुकता दिसते त्यांच्या प्रश्नांमधनं. ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. अजय अतुल आणि नागराज मंडोळे आपल्या सोबत आहेत. तुमच्या मनातले प्रश्न जरूर विचारा. नंबर लक्षात ठेवा 0226689923. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोक. नमस्कार. सेलिब्रिटी गप्पा, सैराट गप्पा, कारण अजय अतुल आणि नागराज आपल्या सोबत आहेत. तुमचे प्रश्न आता सुरूच आहेत. मला माहिती आहे, मला असं कळलंय की फोन लाईन जाम झाल्यात, पण जेवढे प्रश्न घेता येतील तेवढे आपण घेऊयात. पुढचा फोन नाशिकहून आहे. मनीषा आपल्याला प्रश्न विचारतात. मनीषा नमस्कार. नमस्कार सर. तुमचा काय प्रश्न असेल विचारा. माझा प्रश्न नाही सर, ऍक्च्युली सिनेमाबद्दल मला थोडं बोलायचं होतं. बोला ना. खूप अप्रतिम सिनेमा आहे सर. आणि मला म्युझिक पण खूप आवडलेलं आहे. हिरोईन्स पण खूप छान घेतलेले आहे. कॉंग्रॅट्स तिघांचंही खूप म्हणजे वेल डन आहे खूप.
असं खूप कमी होतं की सिनेमा रिलीज व्हायच्या आधी 1 आठवडा आधी तो सिनेमा चांगला आहे, म्युझिक चांगलं आहे आणि अभिनंदन सुद्धा. त्यामुळे तुम्ही आवडलेले आधी पुढच्या शुक्रवारी बघूया आता किती काय काय होतंय ते. आवडेल रे. आवडेल बघूया. आपण पुढचा फोन घेऊया. आपल्यासोबत संगमनाथ भोजदंडे आहेत नांदेडहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हा सर नमस्कार. नमस्कार. अजय सर नमस्कार. नमस्ते. सर माझा प्रश्न होता हा की जर आपले जेवढे पण प्रश्न म्हणजे जेवढे पण गाणे आलेले आहेत ते सगळे सांस्कृतिक गाणे जास्त आलेले. सांस्कृतिक हा सांस्कृतिक म्हणजे सगळे एकत्र देवा धर्माविषयी गाणे जास्त आहेत. रोमॅन्टिक गाणे आपले कधी आता एखाद्या पाहायला भेटतील. कशाची गाणी? कुठली गाणी? रोमॅन्टिक प्रेमाचे गाणे. ऍक्च्युली सॉरी तुमचं कारण तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. बिकॉज तो संस्कारांचा भाग आहे. देवाची गाणी आली किंवा तो त्या वेळच्या सिनेमांचा भाग आहे आणि रोमॅन्टिक गाणी करण्याची तशी खुली संधी मिळाली नव्हती जी सैराटमुळे मिळाली. तर ती कधी येतील पेक्षा ती ऑलरेडी आली आहेत, आता सगळीकडे उपलब्ध आहे. आधी पण तुम्ही केलेली आहे पण मला असं वाटतं ते उत्सवी आपल्याकडे सगळं स्वरूप असल्यामुळे गणपती आले की तुमची गणपतीची गाणी वाजतात, नवरात्री तुमची, त्यामुळे लोकांना सतत ती गाणी कानावर पडत असते. प्रेम आलं की असं होत नाही ना, फेस्टिव्ह नाही ना, प्रेम सेलिब्रेट होत नाही तसं सेलिब्रेट. बरोबर. सैराट म्हटलं की त्यांना अजून ते आपण काय म्हणतो त्याला सिंक व्हायचं त्यांच्यात की अरे ही लव्ह सॉंग्स आहेत म्हणून. ठीक आहे, आपण साताऱ्याहून पुढचा प्रश्न घेऊया. बालाजी देशमुख प्रश्न विचारतात. बालाजी नमस्कार. नमस्कार. माझा मंजुळे सरांना प्रश्न आहे. सिनेमात जी 2 पात्र आहेत परशा आणि आर्ची ही कशी निवडली आणि कुठे भेटली हे 2 जण तुम्हाला? मी आर्चीचं सिलेक्शन ती अकलूजची आहे. मी अकलूज ऑडिशन घ्यायला गेलो होतो तेव्हा तिची आई माझ्या गावची असल्या कारणाने ती मला भेटायला आली होती आणि तिला मी बघितलं तिथे. ती 7वीत होती त्यावेळेस आणि तिला बघितलं आणि मला वाटलं की ही आर्ची असू शकते, रिंकू राजगुरू. आणि मग मी तिला तिथं तुला काय येतं म्हणाली. तिला फक्त नाचता येत होतं, तिला बाकीचं काही करता येत नव्हतं. मग तिला नाचून तिचं शूट केलं आणि तिला मी जवळजवळ 1 वर्षभर तिला भेटत होतो, तिला बोलवून टेस्ट घेत होतो ती कसं बोलते काय. तर ती खूप घाबरत होती, काही करत नव्हती, आवाज कवळा होता. मात्र ती हळूहळू खूप ग्रॅज्युअली ती छान करायला लागली आणि मी तिथं तसं सिलेक्शन केलं. परशाचं सिलेक्शन माझ्या गावात तो कुस्ती खेळण्यासाठी तिथं सरावाला आलेला होता आणि तो मागच्या 5 वर्षापासून तिकडे राहत होता. म्हणजे ह्याला 1-1.5 वर्ष झालं आणि माझ्या भावाने त्याला प्लॅटफॉर्मवरती तिथे कुठेतरी फिरताना त्याला बघितलं, त्याचा फोटो काढला, मला व्हॉट्सअप केला, मी बघितला आणि तो मला इंटरेस्टिंग चेहरा वाटला ना, मी त्याला बोलून घेतलं. बरोबर. आणि मग तसं त्याचं कास्टिंग झालं. क्या तुम्हाला दोघांना एक थोडा नाजूक प्रश्न विचारायचा आहे. टॅक्स बद्दलचा आहे त्यामुळे नाजूक असतो आपल्याकडे नेहमी. टॅक्स कर भरणं जे असतात. आम्हाला असं कळलंय की उत्पादन शुल्क विभागाने तुम्हाला काहीतरी नोटीस पाठवली की सध्या महाराष्ट्र झिंगलेला आहे आणि तुम्ही सैराटच्या गाण्यांचं व्यसन लावलंय वगैरे. जोक होता. मग आता ह्या निमित्ताने आम्हाला झिंगाट हे गाणं ऐकावं की 2 जण गाणं म्हणायचं. तुम्हाला सांगा चांगला जोक आहे म्हणून. मग उरात होतय दडदड लाली गालावर आली, अंगात भरलंय वार ही फिरतीची बाधा झाली. आता धीर झालं या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. आन उडतय रुंगाट पळतय चिंगाट रंगात आलं या. झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. फोन तर खूप येत राहतील पण आणि अर्थात त्यांची हीच मागणी असेल की तुम्ही गात राहावं नेहमी अशा प्रकारे जेव्हा भेटाल तेव्हा आणि तुमच्या संगीताबद्दल बोलत राहावं. पण ह्या वेळेचं संगीत जे आहे सैराटचं ते तुम्ही हॉलिवूडमध्ये सोनी स्टुडिओमध्ये जाऊन जे रेकॉर्ड केलं हे तुमचं आधीपासून असं ठरलं होतं की आपण या विशिष्ट सिनेमाचं म्युझिक आपण तिथे रेकॉर्ड करणार आहोत का तुम्हाला ते ऐनवेळी सुचलं? नेमकं काय होतं म्हणजे त्याचं? हे बरेच दिवस डोक्यात चालू होतं की असं आपण काहीतरी करूयात किंवा असं काहीतरी असलं पाहिजे. ते लाईक आय कॅन से स्वप्न होतं बऱ्याच वर्षांचं. तो विचार करत असताना बरंच काय डोक्यात चाललेलं होतं. सो ते एक साठलेली इच्छा होती आणि जसं नागराजचा हा टॉपिक आला आणि जसं लक्षात आलं की हे रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आपल्याला एक करण्याची कम्प्लिटली, बिकॉज ना होतं काय मोस्ट ऑफ द टाइम ऍक्शन लव्ह स्टोरी येते, मग त्याचा जॉनर बदलून जातो किंवा पारंपरिक आणि लव्ह स्टोरी येते मग परत जॉनर बदलून जातो, म्हणजे जोगवासारखं असेल तर. सो एक सर्टन रूट्स फॉलो करायला लागतात. इकडे आम्हाला रूट्स फॉलो करायचे नव्हते, इकडे रूट्स जे फॉलो करायचे होते ते फक्त लँग्वेज मधनं. हे सुपर होतं की आमचं ठरल्यानंतर आम्हाला आनंद वाटला की हे असंच करूयात, हे मजा येईल असं केल्याने.
आणि मग बाकीचे करायचं ते मात्र ऑर्केस्ट्रल आणि जेवढं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करता येईल तेवढं वेगवेगळ्या प्रकारे करू. सो त्याच्यामुळे ह्या चित्रपटासाठी ती संधी आली याचा जास्त आनंद वाटतो. ते रेकॉर्ड करणं तर एक तो आमच्या काय म्हणतात त्याला भाग्याचा दिवस होता आणि खरंच आम्हाला त्याचं खूप छान वाटतं. ते अजूनही विचार करताना सुद्धा अंगावर शहार येतात. पण ते ह्या चित्रपटासाठी करता आलं याचा जास्त आनंद होतो. हिंदीसाठी करता येणं शक्य होतं, मराठीसाठी कोणी विचार नसता केला पण तो झाला, त्याच्यामुळे ते मस्त वाटलं. पण तिथले जे वादक होते किंवा तिथले जे इलेक्ट्रिक किंवा जे असतात म्युझिशियन्स वगैरे असतात, टेक्निशियन असतात, त्यांचं काय म्हणणं होतं त्याच्यानंतर? आधी काय म्हणणं होतं, नंतर काय म्हणणं होतं? आम्हाला तिकडे जाताना असं पहिल्यांदा वाटलं होतं, टेन्शन आलं होतं की कसं एक तर आपल्याला आपला एक कॉम्प्लेक्स असतो आणि विशेषतः जेव्हा कोणी गोऱ्या लोकांमध्ये जायचं म्हणलं की त्यांचं डिक्शन, त्यांचं याचा एक जरा एक शिस्त पण असते त्यांची आणि आपण ऐकलेलं असतं. आणि हॉलिवूड नावाचं जे एक गोष्ट आपण लहानपणापासून एक दुनिया आहे म्हणावं. सो अगदी तिथे आपण गेलोय, ते सगळं वातावरण सगळं भारलेलं. म्हणजे आमच्या हॉटेलच्या मागेच फॉक्स स्टुडिओ होता, ते सगळं दिसत होतं, तिथले शूटिंग वगैरे चालले. आणि आम्हाला वाटलं होतं की चला हे नुसतेच आपण पैसे दिलेत म्हणून हे तयार झालेत वाजवायला की कसं काय, म्हणजे कसं अप्रिशिएट करतात, कारण आम्ही तर कुठेही म्युझिक शिकलेले नाहीयेत, ते लोक बाप आहेत त्याच्यातले. पण जेव्हा त्यांनी स्कोर जेव्हा लिहिलेला होता, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिकडे स्टुडिओत गेलो तेव्हा त्यांनी प्रत्येकाने खूप वेलकम, खूप वॉर्मली त्यांनी आम्हाला ॲज इफ आम्हीच कुठेतरी मोठे सेलिब्रिटी आहोत अशा पद्धतीने. एक तर बेसिकली आम्हाला वाटलं होतं की आम्ही मराठीतलं पहिलं पिक्चर वगैरे असेल हॉलिवूडला. तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की अरे इंडियातलं एक पण पिक्चर आलेलं नाही इकडे आतापर्यंत. सो ही पण एक न्यूज होती. आणि मग जसा प्रत्येकाला ते नोटेशन्स तिकडे वाटल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या जेव्हा पहिलं गाणं वाजवलं, याड लागलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी असं फुट स्टॅपिंग केलं, हातात इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे ते किंवा असं बो वाजवला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ज्यांना शक्य आहे त्यांनी. ते ज्यांचे कंडक्टर आहेत त्यांनी मागे वळून आम्ही बूथमध्ये बसलेला असताना क्लॅप केलं. दिस वॉज अमेझिंग, हे एक्सपेक्टेड नव्हतं. आणि त्यांनी प्रत्येकाने आम्हाला भेटून सांगितलं की हाऊ ग्रेट दिस म्युझिक इज, आणि त्यांना वाजवायला किती मजा आली. कारण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्यांना अशा पद्धतीचं आपलं इंडियनाइज वाजवायची सवय नाही, आणि इथे नेमकं तेच करायचं. आणि ते त्यांनी अफलातून पद्धत, म्हणजे असं वाजवत नसताना त्यांनी जे तिथे इतकं पटकन जे वाजवलं, दॅट इज फिनॉमिनल. त्यांचा सूर सांगतो, त्यांचं हॉलिवूड म्युझिशियन जी इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं ते जे काही युनियन आहे, त्याचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत रिक बाप्टिस्ट नावाचे. ते स्वतः ट्रम्पेटियर आहेत, फार मोठा ट्रम्पेटियर आहे. तो ट्रम्पेट वाजवतात, तिकडचा फार नामांकित ट्रम्पेट वाजवणारे माणूस. ऑस्कर अवॉर्डला पहिला माणूस ज्याने ट्रम्पेट वाजवला. सो तो फार फेमस माणूस आहे तिकडचा, आणि तो मोठे आहेत वयाने. ते आम्हाला भेटायला आले खास, बिकॉज इंडियामधनं कोणीतरी आलं, या गोष्टी त्यांना फार कौतुक वाढलं होतं. ते भेटायला आले, त्यांनी इतकं छान आम्हाला भेटले, इतकं मस्त बोलणारा, खूप बोलणारा माणूस आहे, खूप छान बोलतात. आणि सो मजा केली आम्ही, जे काही 15 मिनिटं बोललो, खूप छान बोललो. ते म्हटले आता मी तुमचा स्कोर ऐकणार, आणि मग स्कोर ऐकल्यानंतर मग मी तुम्हाला घेऊन भेटतो. मग ते जेव्हा पहिलं गाणं वाजलं, याड लागलं, वाजलं, मग त्या माणसाने असं तिकडनं असं आम्हाला खूण केली, खूप प्राऊडली खूण केली, आणि नोटेशन घेऊन आला. त्याचे जे लिहिलेले नोटेशन जे होते, व्हाईस प्रेसिडेंट आहे अमेरिकन युनियन, हॉलिवूड म्युझिक फेडरेशनचा. आमच्याकडे आला, म्हटलं माझ्याकडे आतापर्यंत मोर दॅन मी 1500च्या वरती फिल्म्स वाजवल्यात, आणि मी 1100च्या वरती ज्या फिल्म्स वाजवल्यात त्यांच्या स्कोर्स ज्यांनी ज्या म्युझिक डायरेक्टर्सने केलेत त्यांचे ऑटोग्राफ मी त्या स्कोर वरती घेतलाय. आय हर्ड युअर स्कोर अँड नाव आय नीड युअर ऑटोग्राफ ऑन इट. क्या बात, तो आला नाही, ऐकण्यासाठी थांबला होता. ऐकलं त्याने, नाव आय नीड युअर. दॅट वॉज आम्हाला खूप मोठं वाटलं. मोठी शाबासकी आतापर्यंतची असं म्हणावं लागेल. एक ब्रेक घेऊया आपण नेहमी सिनेमा बघतो, पण सिनेमाच्या मागे या अशा सुंदर गोष्टी घडलेल्या असतात, त्याच आपण ह्या तिघांकडून जाणून घेतोय. त्यांनी त्यांचा म्युझिकचा स्कोर सांगितला, आता फोनचा स्कोर तुमचा वाढू दे. एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IPL लोक. इथे आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष म्युझिशियन्सने ते सगळं वाजवलं, त्यानंतर प्रत्येक टेकला ते सेलिब्रिटी गप्पांमध्ये, सैराट गप्पांमध्ये आपल्यासोबत नागराज मंजुळे आणि अजय अतुल दोघे जण स्टुडिओत आहेत. आपण तुमच्या फोनपासून लगेच सुरुवात करूया, तुमच्या प्रश्नांपासून सुरुवात करूयात. औरंगाबादहून पद्माकर कांबळे प्रश्न विचारतायत. पद्माकरजी नमस्कार.
पद्माकरजी, मला वाईट वाटतं सांगायला, पण परत परत हे सांगावं लागतं, तुमच्या घरातला टीव्ही तुम्ही बंद ठेवा. तर परत ते सगळं ऐकू येणार आपल्याला. पद्माकरजी, तुम्हाला आवाज येतोय? ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. नवी मुंबईतून अमर भोकाटे आपल्याला प्रश्न विचारतायत. अमरजी नमस्कार. त्याचा फोन कट झालाय. हे असे काही टेक्निकल इश्यूज येतात जे तुम्हाला टेक्निकल आले नाहीत, जे तुम्ही मगाशी सांगितलं की हॉलिवूडमध्ये जाऊन तुम्ही सगळं म्युझिक रेकॉर्डिंग केलं त्याबद्दल. नागराज, फॅन्ड्री नंतरचा हा सिनेमा आहे, मध्ये 2 वर्ष गेली, म्हणजे तू एवढी वाट बघायला लावलीस प्रेक्षकांना आणि तुझ्या सगळ्या फॅन्सना. फॅन्ड्री रिलीज होत असतानाचा नागराज आणि आता सैराट रिलीज होत असतानाचा नागराज, यात काय फरक आहे? खरं तसं बघायला तर काही फरक नसतो, असं काही फरक नाही. पण त्यावेळेला काही टेन्शन होतं का जे आता नाहीये? त्यावेळेस म्हणजे पहिली फिल्म होती आणि रिलीज होताना मला कळत होती की लोक बघतील का हे, म्हणजे असा पिक्चर लोकांना बघायला आवडेल का, की ज्या पद्धतीने लोक सेलिब्रेट करतात. पण जेव्हा अजय अतुल त्याच्यात आले आणि गाणं आलं तर एक कॉन्फिडन्स यायला लागला की लोक येतील. तरी आता आल्यानंतर काय करतील ते पण माहित नव्हतं, पण लोक येतील हे गाणं ऐकून. कारण की लोकांना म्हणजे आता पण आपण मगाशी म्हणालो की अजय अतुल पहिल्यांदा इतकं फिरतायत, तर मला खूप भारी वाटते की हे दोघं असल्या कारण एक आपोआप लोकांचं इतकं महाराष्ट्रात यांचा फॅन फॉलोइंग, इतकं लोकांना विश्वास आहे की अजय अतुल जे करतील चांगले करतील. आणि पहिल्या फिल्मला तर नागराज म्हणजे कोणी कोणाला माहितच नव्हतं. तर कदाचित जी स्टुडिओ असेल, SL विजन, निखिल सर, अजय अतुल, हे लोक असल्यामुळे माझ्यावरती काहीतरी लोकांना एक चला ट्राय करून बघूया म्हणून असेल. आणि मला भीती होती, पण त्या भीतीचं आणि त्याला म्हणतो काहीच नव्हतं. आता मात्र थोडंसं असं वाटतंय की लोकांना हे आवडेल पिक्चर, कारण की ज्या पद्धतीचा आतापर्यंत जो प्रतिसाद आहे लोकांचा, आणि बर्लिनमध्ये दाखवला गेला. 3 शो झाले आणि 3ही शो हाऊसफुल झाले आणि टाळ्या शिट्ट्या लोक बर्लिन लोक म्हणजे जर्मन लोक वाजवत होते बर्लिनचे. तर ते मला ती लोक असे इतका रिस्पॉन्स देतात म्हणल्यावर मला खूप कॉन्फिडन्स आहे की मराठी लोकांनाही आवडेलच आवडेल. आता ते ओव्हरऑल कसा रिसिव्ह करतील हा सगळं त्यांच्या हातात आहे. म्हणजे माझा आग्रह नाही की ती आवडायलाच पाहिजे, पण थोडासा आत्मविश्वास आहे की ते आवडेल. आणि टेन्शन नाहीये, मला मजा येते. दिसतंय की तू एन्जॉय करतोय हे सगळी प्रोसेस प्रमोशनची असेल तरी पण आम्ही असं ऐकलं की 14 तारखेला म्हणजे 14 फेब्रुवारीला जेव्हा फॅन्ड्री रिलीज झाला होता त्याच दिवशी सैराटची मीटिंग झाली होती. त्याच्या आधीच झालं. मग आता 1 आठवडा राहिलाय सैराटला, तर मग ह्या आठवड्याभरात काही मीटिंग तुम्ही पुढच्या सिनेमाची असं काही ठरलं असेल तर नाही, 4-5 स्टोरी बोलतोय तो. आम्ही आता ठरवतोय कुठला 4-5 मधला कुठला म्युझिकल आहे असेल तर, किंवा नसेल तरी तुम्ही जागा सांगू शकता इथे गाणी गाणी लिहिणार आहात तुम्ही शेवटी. नाही, पण फॅक्ट इज लाईक आता कुठलाही तसा काही चर्चा नाही चालू आहे, काहीच नाही चर्चा चालू आहे. आता कम्प्लिटली फोकस्ड, म्हणजे मी खोटं सांगत नाही, राईट नाव आता या मोमेंटला आम्ही असं म्हणू शकतो की आमचं सैराटसाठीचं जे काम आहे ते काम करून झालंय. आता हे फक्त प्रमोशन करतोय. काल रात्री सगळं काम संपलंय. सो इतकं रिलॅक्स वाटतंय, एक डिस्कनेक्टेड पण वाटतंय. त्याचं थोडंसं म्हणजे आम्हाला 3-4 त्याचं एक कुठेतरी झालं. म्हणजे काल आम्ही एकमेकांकडे पाहिलंही नाही. द मोमेंट आम्ही ते बाय केलं एकमेकांना, त्यावेळेला झालं रे आपलं काम सगळं. याचं एक कुठेतरी आमच्या सगळ्यांच्या नजरेत होतं ते, पण बोललोय नाही. पण इतके कनेक्टेड आहोत ना आता, जरा जास्तच आत घुसलोय असं झालं. पण एक गोष्ट त्या निमित्ताने आता अशी झाली की इतके दिवस जे वाट बघतात सगळे, की आता आम्ही जे काही उत्कंठा ताणली गेली होती, मी ताणली होती असं म्हणत नाही, उत्कंठा ताणल्या गेली होती, ते आज महाराष्ट्राच्या रसिकांच्या समोर आम्ही घेऊन येतोय. आणि आता ते लोक ठरवणार आहेत आणि ते आमच्या बरोबरच त्याचा आनंद घेणार आहेत. याची खूप म्हणजे याची उत्सुकता तुम्हालाही असेल की स्वतः आपल्याला थिएटरमध्ये जाऊन लोकांच्या मध्ये बसून सिनेमा बघायचा. आम्ही तरी बघितलंय, यांनी कोणी पब्लिक सोबत बघितच नाही. आमचा असा प्लॅन ठरलाय की आम्ही गुपचूप जाऊन बघणार आहे. बघू कुठेतरी गुपचूप जाऊन बघणार आहे. कुठे जाणार आहे ते पण नाही सांगणार आणि कधी जाणार ते पण आम्हाला सांगा मग आपण. ठीक आहे, आपण पुढचा फोन घेऊया. सांगलीहून सत्यजित पाटील प्रश्न विचारतात. सत्यजित नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, विचारा तुमचा काय प्रश्न असेल, काय सांगायचं तुम्हाला. मला पहिल्यांदा शुभेच्छा द्यायच्या त्या पिक्चरसाठी सर्वांना. थँक्यू. तर मी जवळजवळ 40 ते 50 वेळा फोन ट्राय करत होतो. खरं पण मला एक डायलॉग आठवला शाहरुख खानचा, किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो. त्याप्रमाणे खरोखर मला आपल्या चॅनलनं त्यांना आज भेटवलं. क्या बात आहे, क्या बात. पुरी काय सर ज्या वेळेला ट्रेलर बघितला त्यावेळेला खरोखर सांगतो सर, सैराट झालं. क्या बात, क्या बात. आणि सर आपली जी फ्लूट ऐकली, जी सैराट झाली या गाण्यात आपल्या सँडलवर ते फुल ठेवलेलं आहे, तर ती फ्लूट आत्म्याशी कनेक्ट करते सर. क्या बात आहे. धन्यवाद. धन्यवाद.
आता मी तुमच्या सर बरोबर सर बोलायला लागलोय खरं पण खरोखर सैराट झाले आणि आम्ही खरोखर आदिर झालोय आणि आता बधीर झालोय सर. सर मी पण स्वतः आता गेल्या 15 दिवसापाठीमाग मोबाईलवर शॉर्ट फिल्म तयार केली सर. नागराज सर हे आपल्यामुळे झालंय सर. थँक्यू. आणि सर येत्या काळात मी लवकरच तुम्हाला भेटेन असे माझं स्वप्न आहे. नक्की सत्यजित, आपण आणखीन एक नागराज तयार होतोय. व्हेरी गुड. पासून तू सुद्धा सुरुवात केली होतीस, त्यांनी पण तुझं बघून म्हणा, प्रेरणा घेऊन म्हणा, शिकून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि खूप चांगलं त्यांनी सांगितलं. अधीर झालोय, बधीर झालोय आणि खरंच फ्लूट बद्दल जे बोलले हे असल कलाकारच त्याला ते कळू शकतं की ते काय आत्म्याला भेटते. ही जसे टीजर्स येत गेले ना, आतापर्यंत आम्ही ह्या गोष्टीसाठी थोड्याफार लोकांचा रोषही पत्करला की काय रे टीजर दाखवत आहे. पण आज आम्ही जे अनुभवतो, आता आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो ना, सिरियसली सैराटचा पीस अँड पीस लाईक एक म्युझिक पीस लोकांना बहाट आहे. म्हणजे आम्ही हे आमच्या लहानपणी आमचे वडील आम्हाला सांगायचे ना, अरे शंकर जयकिशनचे म्युझिक पीस बघा कसे ते म्युझिक पीस लोकांना पाठ असतात, त्या गाण्याचे म्युझिक पीस. आज कुठेतरी खूप जास्त आनंद वाटतो की येस, आमच्या महाराष्ट्रातल्या रसिकांना नॉट जस्ट गाणं म्युझिक पीस सुद्धा लोकांना इतकं आवडू लागतं. खूप मोठं वाटतं, खूप छान वाटतं. खरंच आहे. आपण लगेच पुढचा फोन घेऊ. रत्नागिरीहून साहेबराव गायकवाड प्रश्न विचारतात. साहेबराव नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा अजय अतुल सरांना धन्यवाद द्यायचे की एवढं गोड म्युझिक त्यांनी मराठी लोकांसाठी तयार केलेलं आहे. आणि नागराज मंजुळे सरांना असा प्रश्न विचारायचा आहे मला की जब्या जो त्यांचा होता महाराष्ट्रभराला वेळ लावून गेला, तो जब्या या पिक्चर मध्ये दिसेल का? सरप्राइझिंग रोल आहे का त्याच्यासाठी? काय असं विचारायचं होतं मला नागराज मंजुळे सरांना. नाही, जब्या या पिक्चर मध्ये तुम्हाला नाही दिसणार, कारण की तसा रोल नव्हता. जब्यानं ऑलरेडी खूप छान काम केलेलं आहे, नॅशनल अवॉर्ड जिंकलेले आहे. आणि माझी स्वतःची इच्छा आहे की त्यानं अजून चांगलं दिसला तर. आणि मला वाटेल जेव्हा की त्याच्यासारखं काय असेल तर मी करेन किंवा तोही काम करेल. तो आता शिकतोय आणि तो स्वतःकडे लक्ष देतोय. मला वाटतं लवकर तुम्हाला दिसेल तो. त्यांना काय शिकतोय पण म्हणजे अजून ऍक्टिंग, आता 10वी नाही, ऍक्टिंग तर तो करतोच आहे, पण 10वीत तो पास झाला आता. आणि मला वाटतं शाळा शिकणं पण खूप महत्वाचं आहे, शाळा कॉलेज करणं. आणि ऍक्टिंग मध्ये नाहीतर बिघडून बरेच लोक शाळा सोडतात. तर मला वाटतं दोन्ही करायला पाहिजे, तर तो करतोय, चांगली गोष्ट आहे. पण त्याला बिचारीने शिकणं फार इम्पॉर्टंट आहे. माझ्यामध्ये तू त्याला किस्सा सांग की शिक्षणामुळे त्याला किती मध्ये त्याला इतकी छान ऑफर आली, फक्त काही गोष्टी त्याला वाचताच येईना. काही वेळेला त्याला ते अंडरस्टँडच होईना. पण शिक्षण फार इम्पॉर्टंट आहे अशा वेळेला, बिकॉज खूप चांगली संधी त्याच्या हातून गेली त्याच्यामुळे. नाही ठीक आहे, पण जसं त्यांनी सांगितलं की शिकून तो पुढे जाईल आणि मग आणखीन मोठ्या संधी त्याला मिळू शकतील. पण जब्या जरी नसला तरी नागराज आहे सिनेमामध्ये, सैराटमध्ये. म्हणजे मी फ्रीज आहे त्याच्यात. तू प्रोड्युसर आहे म्हणून आहे, मीच करतो, मग पैसे वाचतील असं म्हणून. खरं तर मला पण खूप काय म्हणतो ना, आवड आहे आणि मला मजा येते. छोटा काहीतरी केलंय त्याच्यात मी. म्हणजे फॅन्ड्री एवढा मोठा रोल नाही, कारण की खूप काम होतं. मला टेन्शन येत होतं की हे करून हे करताना मला दुर्लक्ष, आणि मी ऍक्टर म्हणून काय माती खातोय ते मला कळणार नाही, कारण की मला बघायला पाहिजे. आणि ते वेळ जातो. दरवेळेस तुम्ही स्क्रीनमध्ये तुम्हाला बघा, परत ठरवा, आणि तुम्ही डिटॅच होऊन तेवढं काम केलं तर ठीक आहे. आणि सैराट ऑलरेडी आम्ही 80 दिवसाच्या पुढे जास्त शूट केलेलं आहे आणि खूप लोकेशन्स, खूप कॅरेक्टर, खूप मोठी फिल्म आहे. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा मोठा कास घेतलाय. म्युझिक, गाणी शूट करायचे, तर मी खूपच माझ्या कुवतीपेक्षा मोठं काम करायचा प्रयत्न करत होतो. तर त्यात परत अजून एक डोक्यावर वजन नको घ्यायला म्हणून मी थोडा छोटा रोल केला. बरं ठीक आहे. विशाल जावळेकर पुण्याहून प्रश्न विचारतायत. विशाल नमस्कार. नमस्कार. विचारा काय विचारायचं? सर नागराज सरांना विचारायचं आहे की आपलं पुढचं प्रोजेक्ट काय आहे, पुढचा पिक्चर कोणता आहे? एंट्री झालं, सैराट झालं, आम्ही आज आपण सर नमस्कार. तर पुढचं प्रोजेक्ट काय सर? पुढचं प्रोजेक्ट काय तुमचं? तिघांना विचारलं त्यांनी. आमचं पुढचं प्रोजेक्ट जे आहे तिघांचं मिळून ते 29 एप्रिलला रिलीज होतंय. आणि त्याच्यानंतरचं पुढचं प्रोजेक्ट आहे ते तुमचा कसा रिस्पॉन्स येतोय त्याच्यावर आम्ही कसे इन्स्पायर होऊ त्याच्यावर अवलंबून असेल. आमचं जे पुढचं प्रोजेक्ट आहे त्याला कृपया थिएटरमध्ये जाऊन तुम्ही तो चित्रपट बघा आणि आम्हाला कळवा. तुम्हाला दोघांना तुम्ही आता प्रोजेक्टचा विषय निघाला, पुढचं प्रोजेक्ट काय वगैरे, तुम्ही हिंदीत पण काम केलेलं आहे अर्थात, आणि त्या सगळ्या लोकांनी पण हे सैराटचं म्युझिक ऐकलं असेलच, त्यांच्या कानापर्यंत नक्कीच ते गेलं असेल. कुणाचं काही कमेंट किंवा काही प्रतिक्रिया किंवा असं काही नवीन ऑफर त्याच्यामुळे तुम्हाला की आम्हाला पण असं करायचंय वगैरे असं? नाही, नवीन ऑफरच्या बद्दल आम्हाला काही त्याचं काही वाटत नाही. हा, पण जेवढे सिंगर्स आहेत आणि जेवढे आमचे मित्र आहेत, जेवढे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्या बऱ्याच जणांचे मेसेजेस आले आणि भाषा जरी त्यांना कळत नसली, उदाहरणार्थ नीती मोहनचा
मेसेज आला आणि अजून असे बरेच जणांचे आले, साऊथवरनं बरेच आले. साऊथवरनं बरेच आले. आणि हा सैराटचा रिव्ह्यू द हिंदू मध्ये पण नाही, म्युझिक बद्दल तर बऱ्याच ठिकाणी लिहून आलेलं आहे, DNA आहे किंवा हिंदू आहे. हा, फक्त मराठी असंच एवढं राहिलेलं नाही आणि बरेच लोकांचे पर्सनली फोन पण आले. पण हे कशामुळे असेल? म्हणजे रांगडे शब्द आहेत आणि सिम्फनी आहे, याचं फ्युजन, त्याच्यामुळे ते लोकांना कनेक्ट झालं का काय नेमकं वाटतं? सी ऍक्च्युली तुम्ही काम करता, तुम्हाला दोन उत्तम सांगीतिक प्रकार आहेत. दोन्ही उत्तम सांगीतिक प्रकार आहे. कम्प्लीट मराठमोळं फोक हा एक ऑसम सांगीतिक प्रकार आहे आणि क्लासिकल किंवा सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रेशन हा एक वेगळं अजून एक उदात्त गोष्ट आहे संगीतातली. या दोन गोष्टींचं मिश्रण किंवा फ्युजन फार इम्पॉर्टंट किंवा फार जास्त वर्क होते आय कॅन से, बिकॉज ऍक्च्युली या दोघांचाही एकमेकांशी तसा काही संबंध नाही, खरंच काही संबंध नाही. आणि समहाऊ आम्हाला बिकॉज त्यांच्यामध्ये इतकं प्रेम आहे, त्या स्टोरीमध्ये इतकं प्रेम आहे, त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये एवढं प्रेम त्याही वेळेला होतं, उलट ते जेवढं त्यावेळेला आम्हाला दिसलं त्यापेक्षा जास्त आम्ही आता पाहतोय. एक इनोसन्स असतो आणि एक स्टुपिडिटी असते, त्या दोन्ही गोष्टी क्यूट बनवतात. सो ते क्यूटनेस असल्यामुळे ते लिरिक्स तसे आहेत. तो क्यूट आहे, ते स्टुपिड पण आहे आणि इनोसंट पण आहे, ते स्टुपिड पण आहे, बट त्याच्यामुळे ते क्यूट होत जातं आणि सेम टाइम ते केवढं इम्पॉर्टंट आहे, केवढं भव्य आहे ते दाखवण्यासाठी ते किती महत्वाची गोष्ट आहे की ते एकमेकांवर प्रेम करतायत. ज्याला साधारण नॉर्मल सर्कमस्टन्सेस मध्ये आम्ही त्याला कितीही म्युझिक केलं असतं ना तरी ते अंगावर नसतं आलं. इकडे आमचे कॅरेक्टर इतके ग्रामीण आहेत त्यामुळे ते जास्त जास्त अंगावर येतं, आमच्या तरी येतं. आणि आता जसं मगाशी अतुलने सांगितलं की ज्या पद्धतीने ते शूट झालंय त्याचाही इफेक्ट आहे, म्हणजे खूप फारच अर्धी आहे, मातीशी कनेक्टेड. खरंय आज अर्ध डे सुद्धा आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण ही चर्चा, ह्या गप्पा सुरू ठेवणार आहोत. फोन तुम्ही करत राहा, तुमच्या फोनची वाट बघतोय. ब्रेक नंतर भेटूयात, पहा फक्त IBN लोक. सेलिब्रिटी गप्पांमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अजय, अतुल आणि नागराज आपल्या सोबत आहेत. आपण लगेच तुमच्या फोन पासून सुरुवात करूयात. विजय माने हिंगोलीहून प्रश्न विचारतायत. विजय, नमस्कार. विजयजी, तुमचा टीव्हीचा आवाज जर बंद केला तर बरं होईल. हा, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार. हा सर. हा, तुम्ही सलग बोला. हा, नागराज सरांना माझा एक क्वेश्चन आहे. हा सर, आपण एक फॅन्ड्री पिक्चर काढताय आणि एक सैराट काढाय, त्यात सर तुम्ही नवीन ऍक्टरना चान्स देताय, म्हणजे फेमस ऍक्टरना घेता तुम्ही, नवीन ऍक्टरना चान्स देताय, याच्यावर काय कारण काय असेल? हा, म्हणजे तुम्ही सिद्धार्थ जाधवला का नाही घेतलं या सिनेमामध्ये? आता परशा विचारायचं अगदीच की जे एस्टॅब्लिश लोक आहेत त्यांना का घेत नाही, हा प्रश्न नेहमी मला विचारला जातो. पण ज्या पद्धतीची कॅरेक्टर मी लिहितो किंवा ज्या पद्धतीची ती लोक आहेत, ज्या वयात ती आहेत, म्हणजे आरची परशाचं वय 18-19 वयाची पोर आहेत. जब्या होता जो 13-14 वर्षाचा होता, त्याच्या आधी पिस्तुल्या होता. तर ही काय म्हणजे आपल्याला नॉर्मली ऍक्टिंग करणारी माणसं दिसत नाहीत या वयात असणारी. आणि कॉलेज गोईंग मुलं, समजा मीच परशा झाला असतो तर ते काय बरं दिसलं नसतं एवढ्या वयात. होतं आपल्याकडे तसं, पण हा ठीक आहे. हा, पण ते मला आवडत नाही. मला वाटतं की ते बरं दिसणार नाही, नाहीतर आम्ही सगळे रोल करून मोकळे झालो असतो तसे. पण मला वाटतं त्या कॅरेक्टरला साजेसे चेहरे आणि त्याला न्याय देणारे चेहरे किंवा एकूण त्यांची भाषा आहे, तर त्या कॅरेक्टरच्या शोधापोटी जी लोक योग्य वाटतात त्यांना मी घेतो. आणि मला आवडतंही. मला परत वाटतं की कधी कधी नवीन ह्यात जे येतं एक अनुभव विश्व, तर त्या अनुभव विश्वासोबत नवीन लोक पण येत आहेत, तर ते पण चांगलं आहे. नाही, मी एक गोष्ट याच्या बाबतीत ती सांगेन, अगदी आठवणीने मला जी जाणवली ती, त्याच्या फिल्ममध्ये डायलॉग किंवा अनेक गोष्टी त्या आहेच आहेत, पण निम्म काम करून जातं तो चेहरा बघितल्यानंतर. आता तुम्ही याच्यातली आरची बघा, परशा बघा, त्याची आई बघा, किंवा तो मंग्या नावाचं अजून एक कॅरेक्टर आहे, साल्या बाळ्या,
ही कॅरेक्टर आहे ना, त्यांना बघितल्यानंतर त्यांची इमेज पकडून जातो आणि आपल्याला एक अपेक्षा होती की हा 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 असा असेल. म्हणजे ते एक मला वाटतं फेसबुकवर एक इतका त्यांनी शोध घेतला एका कास्टिंगसाठी आणि त्याला ते म्हणजे ते कॅरेक्टर म्हणजे तेच कॅरेक्टर हवं होतं आणि त्यासाठी त्याला जवळजवळ मला वाटतं एक 3 आठवडे वगैरे फेसबुकवर शोधून काढले होते. पण ते कॅरेक्टर तुम्ही जेव्हा बघितल्यानंतर तुम्हाला नक्की वाटणार की हा हे परफेक्ट आहे. बरोबर. पण हे अशा पद्धतीने काम करणं जे आहे हे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की कठीण आहे, याच्यात आव्हान आहे. आता ख्वाडासारखा सिनेमा सुद्धा जेव्हा आला होता त्यातले सुद्धा कलाकार म्हणजे शशांक सोडले तर बाकीचे कलाकार सगळे नवीनच होते. तर हे दिग्दर्शक म्हणून किती कठीण असतं. मला हे ह्याच्यासाठी विचारायचं आहे की 6 मेला तिथी नावाचा एक सिनेमा रिलीज होतोय, कदाचित तू ऐकलं असेल त्याबद्दल, राम रेड्डीचा. त्याने अख्खे गावातले कलाकार त्याच्यामध्ये घेतले, 3 महिने तिकडे राहायला. आणि तर ही एक नवीन कॉन्सेप्ट आहे एक अशा पद्धतीने काम करण्याची. म्हणजे हे खूप पूर्वीपासून लोक करतात परदेशात, तर म्हणजे ज्या फॉरेन फिल्म आहेत त्यात तर करतात. आणि आपल्या इकडे पण म्हणजे हे कठीण. आणि हे कसं आहे की बघण्यावर पर्स्पेक्टिव्ह आहे की तुम्हाला काय जमतं, तुमचं कौशल्य कशात आहे. तर कदाचित हे काही लोकांना जमतं, काही लोकांना जमत नाही. आणि तर काही लोकांना सगळंच कठीण वाटू शकतं की ऍक्टर बरोबर काम करणं, नॉन ऍक्टर बरोबर काम करणं. आणि हे चॅलेंजिंग आहेच आहे. तुम्ही जे काही काम करता फिल्म मधलं ते सगळं चॅलेंजिंग आहे. नाही, मोस्ट ऑफ द टाइम अगेन मी थोडंसं ऍड करतो. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही जेव्हा डिस्कस केलं याच्याबरोबर तेव्हा ह्याने पण काही गोष्टी सांगितल्या, पण ह्या पण गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत की जर आपण इस्टॅब्लिश किंवा एखादा ज्याला आपण कलाकार समजतो किंवा ऍक्टर समजतो याच्याबरोबर काम केलं तर लँग्वेज जी याला एक्सपेक्टेड आहे ती शिकणं, ती त्याने शिकून तशी म्हणजे त्याचा अर्धा वेळ लँग्वेज वरती जाणार, मग ऍक्टिंग, मग लाईट घेणं आणि मग परफॉर्मन्स. या सगळ्या गोष्टीमध्ये ना ह्याला काय लँग्वेज तुमची तीच आहे ना, कॅरेक्टर काय तुमचं जे तुम्ही आहात तेच कॅरेक्टर. तुम्ही तुम्ही फक्त काय म्हणाल, हा फार तर आर्ची जरा शूर आहे, दॅट्स इट. परशा थोडासा एलिगंट आहे, ओके दॅट्स इट. ते त्यांच्याकडनं कसं करून घ्यायचं हे फाईन. पण एकदा लँग्वेज आली की अर्ध काम. नाही तर आपल्याकडे कित्येक कलाकारांनी ही लँग्वेज ट्राय केली, त्यांना काही वेळेला अजिबातच नाही जमत. कित्येक लोक इतकी सुपिरियरली करून जातात की आपल्यालाच आश्चर्य वाटतं. म्हणजे एकदा तुम्ही ते नसता किंवा तुम्ही ते करायचंय तर खूप मन लावून तुम्हाला करायला. बरोबर. एक फोन घेऊया आपण. पुण्याहून रवींद्र आपल्याला प्रश्न विचारतात. रवींद्रजी नमस्कार. नमस्कार, रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. अमोलजी इतका एक्साइट झालो सकाळपासून. हे तिघही दिग्गज येत आहेत सेलिब्रिटी चॅट मध्ये म्हणून, आणि मी त्यांचा अस्सल एक फॅन आहे. माझे 2 प्रश्न आहेत, तिघांनाही कॉमन आहेत. अजय अतुलजी, आपल्याला असा प्रश्न आहे की एक संगीतकार म्हणून तुम्ही आपल्या रसिकांना एक चांगलं सर्जनशील कलाकार म्हणून आपण काय काय शोधता संगीतामध्ये की चांगलं दिलं जावं. आणि नागराज, आपण सुद्धा एक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून आपल्या कलाकृतीमध्ये सिनेमाच्या प्रेक्षकांना चांगलं देण्याचा प्रयत्न कसा करता. आणि तिघांनाही दुसरा प्रश्न असा कॉमन आहे की आपल्या कामाचं समाधान आपण जेव्हा रात्री निवांत झोपता तसं तेव्हा कसं मोजता की खरंच खूप समाधान मिळतंय, कसं मोजता कामाचं समाधान. शेवटचा प्रश्न खूप सुंदर, सगळे सुंदर आहेत. सी, मी एक गोष्ट सांगतो, कलाकार म्हणून आम्ही काय देतो हे फारच इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आम्ही आमच्यासाठी आतापर्यंत आम्ही जे केले तर जे आम्हाला जास्त खुणावतं किंवा आम्हाला ज्याच्यातनं जास्त आनंद मिळतो किंवा त्या प्रकारे त्या स्टोरीवर काय जास्त वर्क होईल ह्याचा आम्ही विचार करून करतो. पण एक गोष्ट नक्की सांगतो, आमची अशी कधीच इच्छा नव्हती किंवा नाहीये की मराठी संगीत म्हटल्यानंतर त्यांनी मराठमोळच राहिलं पाहिजे. त्या मराठमोळा बाजामध्ये अजून अनेक गोष्टी आहेत ज्या आपण ट्राय केलेल्या नाहीत, ज्या आपल्या रसिकांनाही त्याची फार सवय नाही. अशा गोष्टी आपण आपलं संस्कृती ठेवली पाहिजे, आपण आपली भाषा ठेवली पाहिजे आणि आपल्या त्या भाषेच्या गोड्यामध्ये आपण अनेक प्रयोग करायला पाहिजे. ते जे प्रयोग करता येऊ शकणं आम्हाला पॉसिबल आहे ते आम्ही करत असतो. आणि दुसरी गोष्ट, झोप येते का हे फारच सुंदर प्रश्न आहे. आणि किंवा झोप येत नाही पण मुळात समाधान वाटतं का? समाधान खूप वाटतं. 3:30 काम करत असतात, झोपच उशीर येते, पण ते काम झाल्यानंतरचं जे समाधान आहे प्रत्येक दिवशी फार छान वाटतं. झालेल्या कामाचं आपण ते सांगताच येत नाही की आपल्यालाच फार एक बरं वाटत असतं की आपण हे केलंय, आपल्याला करण्याची संधी मिळाली, खूप छान वाटतं. बरोबर. नागराज, तू काय सांगशील? जे करायचं असतं ते खरं तर अल्टिमेटली सापडतं आपल्याला कधी कधी, किंवा ते करायला मजा येते आता. आणि जे करतोय मी तर ते मला करायचं होतं. म्हणजे मला डोक्यात जेव्हा यायचं किंवा पिक्चर बघायचं तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, ह्याच्याविषयी बोललं जात नाही, हे प्रतिबिंब उमटत नाही, तर ते सांगायचा प्रयत्न करतोय. आता हे आपापल्या जगण्यातून आपण अनुभवातून मांडतो, तर त्याचा आनंद आहेच आहे. पण फॅन्ड्री केल्यानंतर किंवा पिस्तुल्या केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येतात लोकांपर्यंत पोहोचतं, आपल्याला समाधान असतं की आपण हे केलंय. मी करताना एकटा करताना मला जे वाटतं ना की असं या लेवलचं काम करायला पाहिजे,
असं एक नीट सेन्सिबल काम करायला पाहिजे. पण ते पोहोचल्यानंतर म्हणजे मी फेसबुकला जे मित्र आहेत सगळे माझे की ते जे लिहितात किंवा मला जे भेटतात आणि ते बोलतात आणि फॅन्ड्री नंतर जे लोक इतका लोकसंग्रह झाला, इतक्यांच्या प्रतिक्रिया आल्या, खूप व्यक्त झाले लोक, खूप समाधान वाटतं, खूप भारी वाटतं की इतकं ते लोकांना आवडते. आपण इतकं छान काम केलंय की लोकांना ते सतत ते मोबाईलवर असेल, टीव्हीवर असेल, ते पिक्चर बघतात आणि झोपेचा काही तसा प्रश्न नाही. झोप जेव्हा लागायची नाही तेव्हा लागत नाही. काम केलंय म्हणून तुम्हाला झोप लागेल असं म्हणजे होत नाही, पण आनंद वाटतो. जसं अजय सर म्हणाले, खूप छान वाटतं की आपण हे करतोय. म्हणजे समाधान आणि असमाधान परत ते स्वतः व्यक्तिगत ह्याच्यावर आहे. तुम्ही काम केलं म्हणून आणि ते लोकांना आवडलं म्हणून तुम्ही समाधानी होता, हे जरा व्यवहार झाला परत. पण मला वाटतं आपलं काम केलंय, आपलं झालंय, आपल्याला माहिती असतं आपण कसं काम केलेलं आहे ते. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतोस की दुसऱ्या? म्हणजे मी एकत्रित दोन्हीचं उत्तर देतो. की त्यांनी जे सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा सृजनशील तुमच्यातला कलाकार कसं हे करतो, मला त्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची की अजयने जसं सांगितलं की आम्ही आता सैराटमध्ये एक वेगळाच, आम्हीच आत्तापर्यंत केलेल्या कामाला एक वेगळ्याच पद्धतीने एक छेद देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रयोग करता, हरकत नाही, तुम्ही प्रयोग करा, कुणी कितीही करा. असे बरेचसे अजून प्रांत आहेत, असे बरंचसं भागातलं म्युझिक आहे, म्युझिकच्या काय म्हणता येईल त्याचे जॉनर्स आहेत जे अतिशय अप्रतिम आहेत. आपण आपली भाषा, आपली संस्कृती हे तर जपायलाच पाहिजे, पण त्यांना अजून पलीकडे पण न्यायला पाहिजे. तिकडचे असे सगळे म्युझिकल जॉनर वापरून आपण अजून ते स्प्रेड पण करायला पाहिजे, ना की नुसतं आपल्यापुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे. हा एक त्याच्यातला भाग होता. आज दोन पृथ्वीची काय म्हणता येईल, समुद्राची दोन टोकं ही मिळाली एकत्र. कारण हॉलिवूड त्या टोकाला आहे आणि इकडे आपण या टोकाला आहोत. बरोबर. पण ह्या संस्कृती दोन आल्या, फिल्म निर्मिती करणाऱ्या या दोन मोठ्या संस्था एकत्र आल्या आणि त्याच्यातून जो काही साऊंड निर्माण झालाय तो इतका वेगळा निर्माण झालाय. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की नुसताच आम्ही प्रयोग केला म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी तो उचलून धरला आणि अप्रिशिएट केला. बरोबर. मला एक गोष्ट काय, कारण हे सिम्फॉनी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फार अवघड आहेत कळायला. खरं आम्हाला सुद्धा खूप नंतर कळायला लागला की असं कसं केलंय, काय केलंय. पण मी अभिनंदन करतो आपल्या रसिकांचं की त्यांचा सुद्धा एक काय म्हणतात ऐकण्याची त्यांनी सुद्धा एक त्यांचा कान तयार झालाय आणि अशा पद्धतीचं क्रिटिकल अरेंजमेंट सुद्धा त्यांना गोड वाटते. बरोबर. माझ्यासाठी ही खूप हा समृद्ध झाला. तुम्हाला असं वाटतं की आपण जे करतोय ते खूप तांत्रिक गोष्टी आहेत वगैरे, पण त्या रसिकांना हळूहळू कळायला लागलं जातं की सिम्फनी आहे, कळतात लोकांना सगळं. पण आपण ना आपणच त्यांना डिस्कनेक्टेड ठेवतो. नाही महाराष्ट्रात असं कशाला चालेल, आम्ही तर मराठीवरच गाणी करणार, मराठी असं करून नाही चालणार. मला तेच म्हणायचं की आपण आपली गाणी, उलट मी म्हणतो हे तर सुरुवात आहे, उद्या त्यांचा फोन यायला पाहिजे की अरे अजय तुला आय वॉन्ट टू डू दिस सॉन्ग बट आय वॉन्ट रिदम टू बी डन इन इंडिया. सो हे व्हायला पाहिजे. आपणही त्यांच्या पुढे पोहोचलं पाहिजे. त्यांचं म्युझिक आपल्यापर्यंत पोहोचतं, आपलं पोहोचत नाही. सो मग आपणच पोहोचूया. म्युझिक नंतर पोहोचेल, पहिलं आपण तर पोहोचूयात. खरं नाही, हे खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही शेवटी. मला वाटतं आता वेळ कमी आहे, त्यामुळे आणि हे सैराट गप्पा आहेत आणि सैराट हा म्युझिकल सिनेमा आहे, त्यामुळे शेवट आपण म्युझिकनेच करावा ही विनंती आहे. आता कुठलं गाणं गाऊ? आता पहिलं सैराट झालं. अलगूज वाज नभात भलतच झालं आज, अलगद आली मुलाली पहिलीच तरणी लाज, अग झनानल काळजा मंदी अन हाता मंदी हात आलं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. क्या बात आहे. नागराजच्या चेहऱ्यावरचा आनंद मला नेहमी खूप मस्त वाटतं. म्हणजे तुम्ही जेव्हा झीच्या कार्यक्रमात सुद्धा जेव्हा परफॉर्म करत होता तेव्हा प्रेक्षकात बसून असं नागराजचं होतं आणि मला पण जायचं स्टेजवर. मी दोघांना काम करताना बघतो, ऐकताना बघतो ना, हे खूप भारी पिक्चर होतात, पण हे लय भारी आहे. मला खूप मजा येते. खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि शुभेच्छा आयबीएन लोकमत कडून. आणि अर्थातच सगळ्यांना माहिती आहे, प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्ही आता बघितलात, त्यामुळे माहिती हा सिनेमा हिट होणार आहे. पुढच्या शनिवारी तो रिलीज होतोय, त्यामुळे सिनेमासाठी शुभेच्छा आहेतच. आता पुढचं काय ते बोला, त्यावेळी पुन्हा भेटूया. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद आणि असेच आशीर्वाद ठेवा. क्या बात. धन्यवाद. तेव्हा सेलिब्रिटी गप्पामध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या सेलिब्रिटी बरोबर पुढच्या आठवड्यात. पहा फक्त आयबीएन लोक.